नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये. आमदार राजेश क्षीरसागर. पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहता कामा नयेत असे स्पष्ट निर्देश आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले आहेत. राज्याच्या नीती आयोग आणि मित्रा संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या MRDP महाराष्ट्र रिजनल डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत या प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी या पूर प्रवण शहरामधील नाले, नद्यांची स्थिती आणि संभाव्य पूर धोक्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शहरामध्ये नदीचे पाणी घुसू नये यासाठी जलसंपदा विभागाने महानगरपालिकांशी समन्वय साधून प्रभावी उपाययोजना राबवाव्यात असे निर्देशही यावेळी देण्यात आले. मुख्य नद्यांसोबतच दुय्यम आणि तृतीय स्तरावरील नाल्यांचीही विचार करून व्यापक आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच नाल्यांच्या परिसराचा विकास आणि विरंगुळा केंद्र उभारण्याचाही विचार या प्रकल्पात करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पुढील 2 ते 3 वर्षात कार्यान्वित होईल असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला. राज्याच्या नीती आयोग आणि मित्रा संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी शहरांसाठी MRDP अंतर्गत पूर नियंत्रण प्रकल्प राबवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की या प्रकल्पात कोणतीही त्रुटी राहता कामा नये. पूर परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या शहरांसाठी दीर्घकालीन आणि शाश्वत उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. नदीचे पाणी शहरात येऊ नये यासाठी जलसंपदा विभागाने संबंधित महानगरपालिकांशी समन्वय साधावा. आवश्यक निधी मित्रा संस्थेमार्फत उपलब्ध करून दिला जाईल असंही त्यांनी नमूद केलं. शहरातील मोठ्या नाल्यांच्या परिसराचा विकास, विरंगुळा केंद्रांची उभारणी तसेच मुख्य नद्यांसह दुय्यम व तृतीय स्तरावरील नाल्यांचे सुधारीकरण या सर्व बाबींचा समावेश प्रकल्पात करण्यात येणार आहे. नगरविकास, जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संयुक्त समन्वयातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुढील 2 ते 3 वर्षात पूर्णत्वास जाणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.